1942 दुसरं महायुद्ध सुरू होतं. जगात बॉम्ब पडत होते, देश ढासळत होते. पण त्या काळात भारतात एक माणूस होता जो शस्त्रांनी नाही विचारांनी लढत होता. तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या काळात ते ब्रिटिश व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेवर लेबर मेंबर म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर भारतातील कामगार, उद्योग आणि अर्थव्यवस्थेची जबाबदारी होती. जग युद्धात अडकलेलं असताना बाबासाहेब भारतासाठी कामगार कायदे, कामाच्या अटी आणि स्त्री कामगारांच्या हक्कासाठी लढत होते. त्यांनी तयार केलेले कायदे, लेबर पॉलिसी, मिनिमम वेज ॲक्ट आणि विमेन वर्कर्स प्रोटेक्शन आजही भारताच्या कामगार कायद्याचा पाया आहेत. त्यांनी सांगितलं होतं, शांती युद्धानंतर येत नाही, ती न्यायानंतर मिळते. युद्ध देश जिंकतात, पण विचार समाज वाचवतात. आणि बाबासाहेबांनी तो विचार जगाला दिला. तो योद्धा होता ज्याने विचारांना शस्त्र बनवलं. जय भीम. फिनिक्स आंबेडकराइट चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि